त्यासाठी आपल्याला लागतील साबुदाणे. हे साबुदाणे मी रात्री भिजत टाकले होते, 2-3 वेळा धुतले आणि नंतर भिजत टाकले. जेवढा साबुदाणा आहे तेवढंच पाणी टाकलं आहे. तर हे असे फडफडीत साबुदाणे आपल्याला मिळालेले आहेत. ठीक आहे. आता याच्यासाठी आपल्याला काय, ह्या 2 मिरच्या आहेत. या 2 मिरच्या एवढ्या ह्या कापून घेतलेल्या आहेत मी. त्या दाखवायला ठेवल्या तुम्हाला. पाव चमचा जिरं, शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि तूप टाकलेलं आहे 2 चमचे जवळजवळ. आणि आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. यात तुम्ही बटाटा देखील घालू शकता, उकडलेला किंवा असाच कच्चा देखील. परतून घ्यायचा तो. आपल्याला मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. आता तुपात आपण जिऱ्याची फोडणी करणार आहोत आणि मिरची घालणार आहोत. मिरची परतली आहे. आता आपण हे मिश्रण टाकणार आहोत. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. झालेली आपली साबुदाण्याची खिचडी तयार. आता आपण ही काढून घेऊ. झटपट गरमागरम आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे. एकदम सुटसुटीत झालेली आहे ती.